काय सांगितलं, इफ ए इक्वल्स टू 3 9 -1 3 आणि शो दॅट ए स्क्वेअर इज ए नल मॅट्रिक्स. ए स्क्वेअर इज ए नल मॅट्रिक्स. ठीक आहे, इज नल मॅट्रिक्स सांगितलंय. आता ए स्क्वेअर काढायसाठी काय करावं लागेल, सपोज आपल्याला जर एचा स्क्वेअर काढायचा असला तर काय करावं लागेल, ए स्क्वेअर इक्वल्स टू काय लिहू शकतो आपण, ए इंटू ए लिहू शकतो. म्हणजेच काय की मॅट्रिक्स ए इंटू मॅट्रिक्स ए करायचं. काय करायचं, मॅट्रिक्स एचं मल्टिप्लिकेशन मॅट्रिक्स ए सोबत करायचं. मॅट्रिक्स ए काय दिलेलं आहे, 3 9 -1 -3 इंटू पुन्हा ए मॅट्रिक्स. ए मॅट्रिक्स काय आहे, 3 9 -1 -3. मग बघा यांचं मल्टिप्लिकेशन कसं होईल, मल्टिप्लिकेशन करताना आपण काय करतो, फर्स्ट रो काय करतो, फर्स्ट कॉलम सोबत मल्टिप्लाय करतो. मग फर्स्ट रो कुठं आहे, इथं आहे, आणि फर्स्ट कॉलम कुठं आहे, इथं आहे. ठीक आहे, यांचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. काय करायचं, मल्टिप्लिकेशन. मग बघा मॅट्रिक्स काय येईल, 3 × 3 प्लस 9 × -1. एक मिनटं ब्रॅकेट टाकू आपण, असं नको लिहायला, मग याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. ठीक आहे, मग बघा 3 × 3 प्लस 9 × -1. ठीक आहे, हा झाला फर्स्ट एलिमेंट. आता सेकंड एलिमेंटसाठी काय करायचं, फर्स्ट रो सेकंड कॉलम. मग फर्स्ट रोमध्ये फर्स्ट एलिमेंट आहे 3 × 9 प्लस 9 × -3. ठीक आहे, त्याच्यानंतर ना बघा आता सेकंड काय करायचं, सेकंड रो फर्स्ट कॉलम. मग सेकंड रो ही आहे आणि फर्स्ट कॉलम हा आहे. ठीक आहे, मग बघा आता इथं यांचं मल्टिप्लिकेशन. इथं काय पहिले -1, इथं काय -1 इंटू फर्स्ट एलिमेंट इथं 3, फर्स्ट एलिमेंट काय इथं 3 प्लस -3 इंटू -1. त्याच्यानंतर ना आता सेकंड रो सेकंड कॉलम. मग सेकंड कॉलममध्ये बघा सेकंड रोमध्ये फर्स्ट एलिमेंट आहे -1 इंटू 9 प्लस -3 इंटू -3. मग हा झाला मॅट्रिक्स कंप्लीट. मग बघा मॅट्रिक्स काय येतो बघू आपण, 3 3 9 प्लस 3 1 3 पण इथं -9 येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर ना 9 3 27 प्लस 9 3 27 पण हा -27 येणार, कारण की इथं 3ला मायनस साईन आहे. मग 3 1 3 म्हणजे हा -3 प्लस -3 इंटू -1 प्लस 3 येणार. बघा -3 इंटू -1 जर केलं तर मायनस मायनस कट होऊन जाईल, मायनस मायनस प्लस होईल आणि इथे येणार आहे 3. मग तसंच इथं बघा आपण 3 लिहिलं. ठीक आहे, त्याच्यानंतर ना -1 × 9 -1 × 9 काय येईल, -9 येईल. काय येईल -9 प्लस -3 × -3 काय येईल +9 येईल. ठीक आहे, मग बघा आता यांचं जर आपण फाइंड आउट केलं ते 9 + -9 म्हणजे इथं 1 येणार. काय येणार, एक मिनटं बघा, 3 3 9 9 1 9 3. एक मिनटं थांबा, आपण चेक करून घेऊ मॅट्रिक्स चुकला तर नाही ना, नल मॅट्रिक्स यायला पाहिजे. ठीक आहे, बघा 9 + 9 -9 काय होतं 0, काय होतं 0. ठीक आहे, त्याच्यानंतर ना 27 + 27 -27 0, -3 + 3 0 आणि -9 + 9 0. मग बघा आपल्याला कोणता मॅट्रिक्स भेटला, नल मॅट्रिक्स. मग लिहायचं खालून, खाली लिहायचं ए स्क्वेअर इक्वल्स टू 0 0 0 0 इक्वल्स टू नल मॅट्रिक्स. काय लिहायचं, इक्वल्स टू नल मॅट्रिक्स. ठीक आहे, हे काय आलं, नल मॅट्रिक्स आलं. आपल्याला काय भेटला, नल मॅट्रिक्स भेटला. ठीक आहे, त्याच्यानंतर ना आता बघा नेक्स्ट. तर नेक्स्टमध्ये पण काय करायचं, A × B